आमच्या पक्षामध्ये कुठलाही गैरसमज नाहीये। सुनेत्र पवारांना सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात। दादांसारखं वहिनींसोबतही ट्युनिंग आहे असं तटकरे म्हणाले आहेत। मतदारसंघातील कामांशिवाय फडणवीसांची भेट घेण्यात आलेली होती। याच विषयांसंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट घेतल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतलेली होती आणि या भेटीसंदर्भात सुनेत्र पवारांना माहिती नव्हती असं चर्चा सुरू झाली आणि त्याच्यावर आता तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। मतदारसंघातील कामांसंदर्भात आपण ही भेट घेतलेली होती आणि आपण सुनेत्र पवारांना सगळं काही सांगतो। दादांसोबत जे ट्युनिंग होतं तेच वहिनींसोबत आहे असंही तटकरे म्हणाले। आणि बहिणी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। यावेळेला ज्या बाबी बहिणींच्या माहितीकरता सांगणं आवश्यक आहे ते नियमितपणाने आम्ही सांगत असतो। आमचा संवाद ट्युनिंग अतिशय उत्तम आहे। ज्या पद्धतीने दादांच्या जवळ माझं नातं गेले 35 वर्षाचं दूर राहिलं, ट्युनिंग अतिशय उत्तम पद्धतीने होतं। सर्वच गोष्टी आम्ही परस्परांच्या जो बोलत होतो अशातला काय भाग नव्हता। पण मी काय करतोय, मला काय वाटतं आहे हे सहजगत्या दादांना समजत होतं। दादांच्या मनामध्ये काय, मला काय करायचं आहे हे मलाही त्यावेळेला कळत होतं। त्याच पद्धतीचा ट्युनिंग बहिणींच्या आणि माझ्यात आहे। पण कुठलाही गैरसमज कोणाच्याही मनामध्ये आणण्याचं काही कारण नाही। खासदार मतदारसंघात अनेक विकासाची कामं असतात। मुख्यमंत्र्यांची प्रत्येक वेळची भेट ही काय राजकीय भेट अशातला काय भाग नाही। माझ्या लोकसभा मतदारसंघातील काय कामं आहेत, माझी दिल्लीच्या स्तरावरती काही प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवायचे आहेत। अशा वेळेला ज्ञात असणं करणं विपरीतच नाही आहे। ज्यावेळेला राजकीय विषय पक्षाशी निगडीत येईल त्यावेळेला परस्परांच्या जो चर्चा करून आम्ही भेटत असतो। उदाहरणार्थ काही वेळेला काही बाबीच्या बाबतीमध्ये राजकीय कारणासाठी मला मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर त्याची माहिती बहिणींना असते। ज्यावेळेला माझ्या लोकसभा मतदारसंघातील काही कामाचा विषय असतो त्यावेळेला असणं अभिप्रेत आहे नाही, काही कारण नाही त्याच्या